काही दिवसांपूर्वी गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी रवींद्र आपटे यांची निवड झाली। ज्येष्ठ आणि अभ्यासू संचालक अशी त्यांची ओळख आहे। गोकुळच्या प्रगतीसाठी काही विशेष योजना अंमलात आणण्याचा त्यांचा मानस आहे। याबाबत लाईव्ह मराठीशी आपटे यांनी खास बातचीत केली। कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी माझी दुसऱ्यांदा निवड नेते मंडळीने केली आणि ही निवड सार्थ ठरवण्याचा आणि माझ्या कारकिर्दीमध्ये चांगल्या पद्धतीनं गोकुळला पुढे नेण्याचा प्रयत्न निश्चितपणाने मी करेन। 2008 ते 10 या कालावधीमध्ये मी पहिल्यांदा गोकुळचं चेअरमन म्हणून काम केलं। त्यावेळेला सुद्धा अनेक नवीन योजना दूध उत्पादन वाढीसाठी, विक्री वाढीसाठी ठेवण्याचा मी प्रयत्न केला, राबवण्याचा प्रयत्न केला। त्याच पद्धतीनं या पुढच्या कालावधीमध्ये गोकुळच्या दुधाची विक्री पुणे, मुंबई, कोल्हापूर, इचलकरंजी ही शहरं सोडून जी काही छोटी मोठी शहरं कोल्हापूर जिल्ह्याच्या आसपास आहेत, ज्याच्यामध्ये बेळगाव, धारवाड, हुबळी, सांगली, सातारा या शहरांमध्ये कोल्हापूरच्या गोकुळच्या दुधाची विक्री वाढवण्याचा, गोकुळच्या उपपदार्थांची विक्री वाढवण्याचा प्रयत्न या कालावधीमध्ये मी करणार आहे आणि त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न सुरू झालेला आहे। पुणे मुंबईच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा आमच्या डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क वाढवून गोकुळच्या दुधापासून तयार केले जाणारे उपपदार्थ जे वेगळे श्रीखंड आहे, दही आहे, ताक आहे, लस्सी आहे, टेबल बटर असेल, पनीर आहे, या सगळ्या गोष्टी आणि गाईचं आणि म्हशीच्या दुधापासून तयार होणारं तूप, या सगळ्या गोष्टी, हे सगळी उत्पादनं ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न या पुढच्या कालावधीमध्ये माझ्याकडून मी करणार आहे। गाईच्या दुधाचं संकलन आम्हाला गेल्या वर्षभरामध्ये काही अडचणींच्यामुळं प्रॉडक्ट्सचे, पावडर बटरचे भाव उतरल्यामुळं, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अडचण आल्यामुळं आम्हाला ते संकलन थोडं मर्यादित करावं लागलं। परंतु जिल्ह्यामधल्या गाईच्या दुधाच्या संकलनामध्ये आम्ही कुठलीही बंधनं घातली नाहीत। गाईचं दूध वाढवण्यासाठी ज्या काही आमच्या योजना होत्या त्या थोड्याशा कालावधीसाठी आम्ही स्थगित ठेवल्या आणि एकूण कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर कर्नाटक किंवा सांगली भागातून येणाऱ्या गाईच्या दुधावर थोडी बंधनं घालून ते गाईचं दुधाचं संकलन 40% एकूण संकलनाच्या आणण्याचा आम्ही प्रयत्न केला। आज 60% म्हैस आणि 40% गाय या प्रमाणे आमचं गोकुळचं संकलन होते। गाईचं संकरित गाईच्या दुधापासून जी उत्पादनं तयार होतात त्यामध्ये खास करून चीज हे एक उत्पादन असं आहे की ज्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध होण्याची शक्यता आहे। ते करण्याचा आमचा या पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न राहणार आहे। त्याचबरोबर गाईच्या दुधापासून तयार होणारं तूप असेल, टेबल बटर असेल, यासुद्धा पदार्थांची विक्री वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। देशी गाईच्या संदर्भामध्ये आपण संकरित गाईची अनुदानं बंद केली, परंतु देशी गाईला आपण अद्याप अनुदान चालू ठेवलेलं आहे। 5,000 रुपये आपण देशी गाईच्या खरेदीसाठी आजही अनुदान देतो। मग गीर असेल, सिंधी असेल, सैवाल असेल, थारपारकर असेल, ह्या ज्या काही दुभत्या दुधाळ जाती देशी गाईंच्यामध्ये मानल्या जातात त्याचं सुद्धा संवर्धन करण्याचा प्रयत्न आहे। यामध्ये आज आपण म्हणतो त्याप्रमाणे देशी गाईच्या दुधामध्ये काय औषधी गुण असतात, त्याच्यापासून तयार होणाऱ्या तुपाला सुद्धा आज बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे। तर देशी गाईंचं दुधाचं वेगळं संकलन करून त्यापासून तयार होणारे जे उपपदार्थ आहेत त्यालासुद्धा मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीनं मार्केटिंग करण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये आमचा राहणार आहे। अमूलचं संकलन गेल्या काही दिवसामध्ये आपल्या भागामध्ये सुरू आहे, परंतु अमूलचं संकलन जे आहे ते सर्वसाधारणपणे खाजगी व्यक्तींच्याकडनं केलं जाणारं संकलन आहे आणि कोल्हापूर जिल्हा दूध संघाचं संकलन हे सहकारी दूध संस्थांच्या माध्यमातून केलं जात असल्यामुळं आणि त्या संस्थांची संघाशी असलेली बांधिलकी ही पक्की असल्यामुळं आमच्या दुधावर अमूलच्या संकलनाचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही याची मला खात्री आहे। टेट्रापॅकसारखी उत्पादनं असतील, त्या टेट्रापॅकच्या पॅकिंगमधून दुधाची विक्री करण्यामध्ये काही आम्हाला गुंतवणूक थोडी करायला लागणार आहे। सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही स्वतःची मशिनरी बसवायच्याऐवजी बाहेरच्या उपलब्ध
ज्या काय यंत्रणा आहेत त्यांच्याकडून पॅकिंग करून घेण्याचा प्रयत्न करू, ज्याच्यामधून आपल्याला दूध विकता येईल, सुगंधी दूध विकता येईल, लस्सी विकता येईल. अशा पद्धतीची जी वेगळी वेगळी उत्पादनं दुधाची ते टेट्रापॅकच्या माध्यमातून देण्याचा सुद्धा प्रयत्न आपण पुढच्या काळामध्ये करणार आहे. दूध पावडरीची समस्या आता बऱ्यापैकी निराकरण झालेलं आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा पावडरचे भाव घसरले, त्यावेळी शासनानं 50 रुपये लिटरला आपल्याला अनुदान प्रति किलो पावडरसाठी जाहीर केलं होतं. त्याप्रमाणे आपण 850 टन पावडरची निर्यात केली. आता ह्या पुढच्या काळामध्ये स्थानिक बाजारपेठेतच पावडरचे भाव 190 पासून 200 रुपयापर्यंत गेलेले असल्यामुळं पावडरच्या विक्रीमध्ये किंवा त्याच्यामध्ये फारशी अडचण येईल असं मला वाटत नाही. परंतु बटरचे भाव गाईच्या आणि म्हशीच्या आजही जवळजवळ प्रत्येक किलोला 60-70 रुपयाचा तोटा आपल्याला उत्पादन खर्चामध्ये सोसायला लागतो आहे. ते भाव वाढण्याची आम्ही वाढ बघतो आहे. आता उन्हाळ्यामध्ये थोडंसं दूध कमी झाल्यानंतर ते सुद्धा भाव थोडेफार वाढतील आणि शेतकऱ्याला दिलासा मिळेल याची मला खात्री आहे. या सगळ्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये गोकुळला जितकं काय पुढं नेता येईल आणि आर्थिक पायावर अधिक कसं स्थिर करता येईल हा प्रयत्न या कालावधीमध्ये माझ्याकडनं होणार आहे. कॅमेरामॅन नरेंद्र देसाईसह सुरेश पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.